खेडेगावात लग्न झाल्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट काढण्याची एक सोपी पद्धत सांगतो. खूप वेळा काय होतं ना, लग्न तर होतं परंतु मॅरेज सर्टिफिकेट काढताना कंटाळा केला जात असतो आणि याचं कारण म्हणजे कागदपत्रे कोणते लागतील, फॉर्म कुठं भेटेल, प्रोसेस काय असेल आणि यामुळे कंटाळा येत असतो. परंतु प्रॉब्लेम केव्हा येत असतो, नवरी मुलीच्या मागे जेव्हा त्या नवरदेव मुलाचं नाव आधार कार्डवरती लावावं लागतं, पॅन कार्डवरती लावावं लागतं, बँक पासबुकवरती, मतदान कार्डवरती लावावं लागतं. मग अशा वेळेस प्रॉब्लेम येत असतो आणि तेव्हा मग लग्नाला 5-6 महिने होतात, 1 वर्ष होतो आणि तेव्हा धावपळ केली जात असते की आता मॅरेज सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे. परंतु उशीर होऊन जात असतो आणि तेव्हा गोंधळ होऊन जात असतो की आता मॅरेज सर्टिफिकेट काढायचं कसं. तेव्हाही हाच प्रश्न उद्भवत असतो की कागदपत्र कोणते लागतील, फॉर्म कुठं भेटेल, प्रोसेस काय असणार आहे. आणि मग जितकं जास्त तुम्ही लेट केलं तितकं जास्त तुम्हाला दंड लागू शकतो किंवा मग मॅरेज सर्टिफिकेट न भेटण्याचे चान्सेस वाढून जातात. त्यामुळे लग्न झाल्यानंतर प्रत्येकाने हनीमूनला जाण्याआधी पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे. एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ज्यांनी चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या. असेच कामाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आता मॅरेज सर्टिफिकेट कसं काढलं जातं त्याआधी आपण समजून घेऊया मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारं आवश्यक कागदपत्र कोणकोणतं. जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, या ठिकाणी वधू आणि वराचा फोटो लागत असतो, पासपोर्ट साईज फोटो, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर वधूवराचे आधार कार्डचे झेरॉक्स, त्यानंतर वधूवराचा शाळा सोडल्याचा दाखला त्यांचं झेरॉक्स, त्यानंतर लग्नात उपस्थित असलेले 3 साक्षीदार, ते तुमचे नातेवाईक असू शकतात, शेजारी असू शकतात, गावातील लोक, कॉलनीतील लोक असू शकतात आणि त्यांचे 3 पासपोर्ट साईज फोटो आणि म्हणजे त्यांच्या तिघांचे पासपोर्ट साईज फोटो आणि त्या तिघ साक्षीदारांचे आधार कार्डचे झेरॉक्स लागत असतं. लग्नपत्रिका प्रूफ म्हणून लागत असते आणि लग्नाचा ब्राह्मण सोबतचा एक फोटो, फेरे घेताना किंवा पूजाविधी करताना दोघं नवरी नवरदेव आणि ब्राह्मण असा एक फोटो तुम्हाला लागत असतो 4x6 साईजचा. आणि ब्राह्मणाचा नावासहित ब्राह्मणाची माहिती लागत असते किंवा ब्राह्मणाचा काही वेळा पासपोर्ट साईज फोटोही मागितला जात असतो आणि विवाह नोंदणी फॉर्म हा लागत असतो. तर एवढं सर्व कागदपत्र तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी म्हणजेच विवाह नोंदणी सर्टिफिकेट काढण्यासाठी लागत असतं. आता मॅरेज सर्टिफिकेट कसं काढायचं असतं, विवाह नोंदणी फॉर्म तुम्हाला घ्यायचा आहे. फॉर्म कुठं भेटेल या ठिकाणी पाहू शकता, डाउनलोड फॉर्म नावाचा पर्याय दिलेला आहे. यावर जसंही तुम्ही क्लिक करणार आहे तर अशा प्रकारचा हा फॉर्म डाउनलोड होऊन जाणार आहे. हा फॉर्म डाउनलोड करून याची प्रिंट काढून घ्यायची आहे, तो भरून घ्यायचा आहे. त्यासोबत जेवढं डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितलं हे सर्व डॉक्युमेंट याचं झेरॉक्स जोडून घ्यायचं आहे आणि तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये जमा करायचं आहे. जर का तुमचं लग्न तुमच्याच गावात झालं असेल आणि पुढील 5 ते 7 दिवसात तुम्हाला तुमचं मॅरेज सर्टिफिकेट लगेच भेटून जात असतं आणि गावातली ग्रामपंचायत मधले 2 दिवसामध्ये किंवा 1 दिवसामध्ये सुद्धा भेटत असतं. आता हा फॉर्म कुठं मिळेल तर हा फॉर्म तुम्हाला सांगितलं मी या ठिकाणी दिलेला आहे, परंतु या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे आणि व्हिडिओ जर का तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर पिन कमेंटमध्ये देऊन देणार आहे. तर विवाह नोंदणीसाठी मग पैसे द्यावे लागतात का तर नाही. जर का तुमचं लग्न झालं आणि 1 किंवा 2 महिन्याच्या आत विवाह नोंदणी करून घेतली, मॅरेज सर्टिफिकेट काढून घेतलं, तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही. पण जर का तुम्ही जास्त वेळ करून दिला, 6 महिने, 1 वर्ष, 2 महिने, 2 वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष, तर मग ग्रामपंचायत त्यांचे स्वतःचे नियम असतात, पैसे तर लागत नाही, परंतु मग ते 100 रुपये 500 रुपयेपर्यंत तुमच्याकडून दंड आकारू शकता, कारण तुम्ही लेट केलं त्यामुळे. आणि जर तुम्ही लवकर करून घेतली विवाह नोंदणी तर कोणत्याही प्रकारचे पैसे लागत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता विवाह नोंदणी कुठं कुठं केली जात असते हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विवाह नोंदणी जर तुमचं लग्न तुमच्या गावात खेडेगावात झालं असेल तर तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये विवाह नोंदणी करू शकता आणि ग्रामपंचायतीकडून मॅरेज सर्टिफिकेट घेऊ शकता. जर का तुमचं लग्न बाहेर कुठे मंदिरात झालं असेल, संस्थेमध्ये झालं असेल, मठामध्ये झालं असेल आणि ते जर का ट्रस्ट असेल तर ट्रस्टकडून तुम्ही त्यांच्याकडूनच विवाह नोंदणी मॅरेज सर्टिफिकेट घेऊ शकता. तसेच तुमचं लग्न जर का शहरामध्ये झालं असेल तर तुम्ही सरकारी दवाखान्यामधून किंवा जे नगरपालिका असते किंवा महानगरपालिका असते त्यांच्याकडून तुम्ही तुमचं मॅरेज सर्टिफिकेट बनवून घेऊ शकता. आता जर तुम्ही शहरी भागात राहता आणि तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट काढायचं आहे
तर मग शहरी भागात म्हणजे तुम्ही तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर राहत असाल तर सध्या आता डिजिटल युग आहे, ऑनलाईन सुविधा उपलब्ध असते. काही वेळा तालुका, तुमचा जो काही तालुका असेल तालुक्याची वेबसाईट असेल, जिल्हा असेल जिल्ह्याची वेबसाईट असेल, आणि त्या वेबसाईटवर जाऊन जर का तिथे ऑनलाईन मॅरेज सर्टिफिकेट अप्लाय करण्याचा पर्याय असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा अप्लाय करू शकता. काही खेड्यागावांमध्ये सुद्धा ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. परंतु जिथे ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेल्या पद्धतीनुसारच प्रोसेस करावी लागते, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर सिंपल हीच होती माहिती, खेड्यागावात मॅरेज सर्टिफिकेट कसं काढायचं, आणि यामध्ये मी तुम्हाला शहरी भागातून मॅरेज सर्टिफिकेट कसं काढायचं ते पण सांगून दिलं. वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे, किंवा तुम्ही डायरेक्टली गुगलमध्ये सर्च करायचं आहे computerworldcenter.com ही आपल्या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. आणि या ठिकाणी सर्च बार दिसेल, मोबाईलमध्ये तुम्ही पाहू शकता, आणि या ठिकाणी तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट सर्च करायचं आहे. आणि जसंही तुम्ही सर्च करणार आहेत पाहू शकता खेड्यागावात मॅरेज सर्टिफिकेट कसं काढायचं, यावर क्लिक करून ही सगळी माहिती तुम्ही पाहू शकता, कागदपत्र आणि हा फॉर्म सुद्धा या ठिकाणाहून डाउनलोड करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असेच कामाची आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा कम्प्युटर वर्ल्ड सेंटर.